नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। अहिल्यानगरच्या शिर्डीत पार पडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा। खासदार संजय राऊत, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, सुनील शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी होते उपस्थित। जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर अंतर्गत बंडखोरीचा वाद। शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेत केला अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल। तत्पूर्वी वरिष्ठ नेत्यांशी कोणतीही केली नाही चर्चा। 115 वर्षांचं स्वप्न होणार पूर्ण। विदर्भ मराठवाड्याला जोडणारा 162 किलोमीटर रेल्वे कॉरिडॉर प्रत्यक्षात उतरणार। केंद्र सरकारने 26 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या भारताच्या राजपत्रात हा रेल्वे मार्ग विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून केला घोषित। भूसंपादन प्रक्रियेस मंजुरी। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मधील 7 वर्षीय चिमुकलीला विजेचा धक्का। महावितरणचा हलगर्जीपणा उघड। चिमुकलीला विद्युत खांबातून प्रवाहित होणाऱ्या विजेचा धक्का बसल्यानं ती गंभीर जखमी। शेगाव तालुक्यातील लासोरा बुद्रुक येथे गोठ्याला भीषण आग। शेती साहित्य आणि पशुखाद्य खाक। अग्निशामक दल आणि ग्रामस्थांना अखेर आग विझवण्यात यश। चांदवड येथील रेणुका माता मंदिराजवळ बसनं अचानक घेतला पेट। बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं यश। नाशिककरांना अखेर उकाड्यापासून दिलासा। शहरात आज पावसाची हजेरी। 36 अंशांपर्यंत गेलेल्या तापमानाचा पारा घटला। वातावरणात गारवा। अकोला जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी। पुलाच्या बांधकामामुळे तयार करण्यात आलेल्या पर्यायी वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलं पाणी। वाहतुकीला अडथळा। तातडीनं योग्य व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी।